वर्कआउटची गरजच नाही आहे. हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मागचे तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला गार्डनिंगचा व्हिडिओ दाखवला होता की किती टोमॅटो आले, किती मिरच्या आल्या, बटाटे किती आले, रताळ्यांचं काय झालं आणि कोथिंबीर वगैरे भरपूर काही काही. तर ती तर सगळी म्हणजे उगवलेली तयार झालेली पिकं तुम्हाला दाखवली आणि बाग पूर्ण कशी होती ते दाखवली. पण आज तुम्हाला दाखवणार आहे की ते बागकाम सुरू करण्याच्या अगोदर जी काही मेहनत असते, काय प्रिपरेशन असतं ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. गार्डन बेड्स कसे तयार केले ते दाखवणार आहे. कुठली माती वापरली, कुठलं खत वापरलं याच्याबद्दलची थोडीशी माहिती देणार आहे. मला गार्डनिंग करायला खूप आवडतं. उन्हाळा सुरू झाला की हे माझं म्हणजे सगळ्यात आवडतं काम आहे. मेहनत खूप असते त्याच्यामध्ये, पण खरंच मला त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. आणि ज्यांना इंटरेस्ट असेल त्याला हे लक्षात येईल की ती मेहनत काहीच वाटत नाही म्हणून. चला तर मग बघूया आजचं वर्कआउट. आज काय 2-3 दिवस सुद्धा वर्कआउट नाही केलं तरी चालेल, एवढं जबरदस्त काम असणार आहे. चला मग तुमच्याबरोबर गप्पा मारत मारत मी माझं कामही संपवते. माझ्याकडे हे एक वडाचं झाड आहे. वड इथं असं फार काही कॉमन नाही. भारतात कसं कुठेही बऱ्याच ठिकाणी वडाचं झाड दिसतं, तसं इथे नाही आहे. पण मला हा वॉलमार्टमध्ये अगदी छोटं 2च पानं होती त्याला, पण त्याचा हा वाढत एवढा मोठा झाला आहे. मी त्याला जपतीये. खरं तर 3 वर्षांपासून आहे माझ्याकडे. बघूया किती दिवस राहतोय ते. आणि ही फुलांची झाडं आहेत, ती लावायची आहेत आज समोर घराच्या समोर मोठ्या कुंड्यामध्ये. छान निळं आकाश दिसतंय. हिवाळ्यामध्ये या झाडांना एकही पान राहिलेलं नव्हतं. आता मस्त हिरवीगार दिसतायत ही झाडं. सकाळी उन्हाच्या आतच येऊन मला हे सगळं काम आटोपायचं होतं, पण ऑफिसचं काम, घरातलं काम, त्या ह्याच्यामध्ये मला काही जमलं नाही हे करायला. पण आता उन्हातच जरी असलं तरी फार काही गरम वाटत नाही आहे. पण आता करून घेते मी हे काम. बरंच इथं तुम्हाला दिसत असेल की हे गार्डन बेड्स आहेत माझे. किती रानटी गवत आलंय त्याच्यामध्ये. आणि ही सगळी माती पाऊस पडून गेल्यामुळे चिखल होऊन अशी गच्च होऊन बसली होती, ती मोकळी करायची आहे मला पूर्ण. आणि इथे कॉर्नरला इथेच हे दिसत आहेत टॉप सॉईल, त्या बॅग्स उचलून त्या सगळ्या टाकायच्या आहेत याच्यामध्ये. ही सगळी कामं आहेत आज. तर हे असे काही टूल्स आहेत माझ्याकडे ज्याच्याने माती हे करायला सोपं जातं. ह्या काढायच्या म्हणजे टोमॅटोची झाडं अशी सरळ खाली पडू नयेत त्याच्यासाठीच्या ऑर्डर केलेल्या मागच्या वर्षीचे 2-3 राहिले. हे माझ्या सासऱ्यांनी ठेवलेलं राहू देत, वर्षा लागतं कामाला येईल म्हणून ते ठेवलेल्या गोष्टी. माती करण्यासाठीच लागेल म्हणजे. आणि हे छोटं खुरप्यासारखं आहे. तर पहिले गवत काढण्यापासून सुरुवात करू. मे महिन्यामध्ये इथे ना बराच पाऊस पडतो. एप्रिल मे असं असतं की फार पाऊस पडतो. आणि त्या पावसामुळे हे जे हे टॉप सॉईल, म्हणजे मी मागच्या वर्षी अशी बॅग मधली माती कमी वापरली होती आणि टॉप सॉईल म्हणजे ती काय म्हणतात त्याला, नदीच्या किनारी जी असते ना, रोळून अगदी बारीक झालेली वगैरे तशा टाईपची माती मिळते, तर ती वापरली होती. पण मग त्याचा चिखलही फार घट्ट होतो. तर त्याच्यामुळे जरा यावेळेस माती सॉफ्ट करायला वेळ लागणार आहे असं वाटतंय. आणि जी शॉपमध्ये मिळते पॉटिंग मिक्स, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी असं भुसा वगैरे असं मिक्स केलेला असतो. ती काही पिकांसाठी चांगली असते. आणि त्या पॉटिंग मिक्समध्ये ऑलरेडी फर्टिलायझर्स म्हणजे खतं मिसळलेली असतात.
मागच्या वर्षी हे टोमॅटोची रोपं मी इथे लावली होती, हे अगदी भिंतीच्या जवळच आहे. तर मग असं ऐकण्यात आलं की अगदी भिंतीच्या जवळ ती लावू नयेत, पाणी मुरतं खाली आणि पाणी भिंतीमध्ये मुरू शकतं, मग घरामध्ये मुंग्या किड्या होऊ शकतात. त्यामुळे यावर्षी इथं काही लावणार नाही आहे, पण ह्या गार्डन बेड्समध्ये आणि आणखी गार्डन बेड्स घेण्याचा विचार आहे. बघूया माझ्याकडून किती मॅनेज होईल त्याच्यावरती अवलंबून आहे घ्यायचे की नाही ते. मागच्या वर्षीची आठवण, याच भागात मी कोथिंबीर लावली होती. एकच काडी आली आहे कोथिंबीरीची, पण आहे एवढ्या सगळ्या गवतामध्ये एवढी कोथिंबीर आहे. बघू शकता आता गवत पूर्ण निघाले. आता याच्यानी थोडी जमीन मोकळी करून घेऊया. बघू शकता बऱ्यापैकी मोकळी झाली माती. सीड्स तरी निदान नक्कीच लावता येते. हे काही एका दिवसाचं काम नाहीच आहे, वर्षभर करतच राहावं लागणार आहे. वर्कआउटची गरजच नाहीये. या टॉपसाईलच्या 8 बॅग्स आहेत माझ्याकडे, 4 या बेडमध्ये आणि 4 त्या बेडमध्ये टाकणार आहे. बरंच जड आहे. या बॅग्स मला वॉलमार्टमध्ये मिळाल्या. $3 एक, म्हणजे मातीवरती सुद्धा सेल सुरू होता, म्हणून मग मी त्या विचार केला की घेऊन जायला काही हरकत नाही. अदरवाईज आय थिंक त्याची किंमत $8-9 वगैरे अशी काहीतरी असते, पण मला यावर्षी स्वस्त मिळाल्या. एवढी मेहनत, एवढा खर्च करून अशा कितीशा भाज्या मिळणार, हा प्रश्न नक्कीच पडू शकतो. पण त्याचवेळी आपली स्वतःची भाजी उगवणं म्हणजे फिटनेस, फार्मिंग आणि फ्रस्ट्रेशनला दूर पळवून लावणं, सगळं एकत्र मिळणारं कम्प्लीट पॅकेज आहे हे. रोज सकाळी पाण्याची झारी घेऊन झाडांशी बोलायचं की उगव रे बाबा टोमॅटो, भाजी पुरता तरी चेहरा दाखव तुझा, असं अर्जव करायचं. आणि एक दिवस अचानक दिसतात 4 पालकाची पानं आणि अर्धा बटाटा. लगेच फोटो काढायचा, व्हॉट्सअप स्टेटसवर टाकायचा, #homegrown organic proud farmer. खरं तर नफा नुकसान हा इथे मुद्दाच नसतो. ही भाजी मी लावली आहे अशा फुशारक्या मारण्यातला जो आनंद असतो ना, आहा हा. खर्च, मेहनत ते तर आलंच सगळं, पण स्वतः लावलेली भाजी म्हटलं की चव डबल होणारच. आणि थोडी जास्त आली की शेजाऱ्या पाजाऱ्यांना देऊन इम्प्रेशन मारणं. खरं तर माझा मुद्दा वेगळा आहे. निसर्गाशी, मातीशी जोडलेलं राहणं मला मुळातच आवडतं. या कामांमध्ये अथर्व मला बऱ्यापैकी मदत करतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की रुद्रही आजकाल बऱ्यापैकी मदत करतो. पण रुद्राची आणखीन शाळा संपलेली नाही आहे आणि अथर्वची एक्झाम आहे, त्याच्यामुळे मला त्याला डिस्टर्ब नाही करायचं, म्हणून हे मीच करते. हे जे गार्डन बेड्स आहेत, हे जे लाकडाचे बॉक्स म्हणजे गादी वाफा, ते बनवण्यासाठीचं जे सामान आहे म्हणजे हे लाकूड, ते होम डेपो नावाच्या इथं एक शॉप आहे, तर तिथे ते मिळतं आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ते कट करून देतात. त्याच्याबरोबर लागणारे खिळे आणि गार्डन सेट. म्हणजे या बॉक्सच्या खाली एक काळा थिक प्लास्टिकचं कपडा आहे, ज्याच्यामुळे माती खाली जात नाही किंवा खाली आलेलं ते गवत ते वरती येत नाही या मातीमध्ये आणि आपल्या भाज्या वगैरे डिस्टर्ब होत नाहीत. बघू शकता दोन्ही बेडमध्ये आता इक्वली माती पसरून झालेली आहे माझी. खूप गरम आणि घाम झाला.
तोंडावर थंड पाणी मारून आले थोडंसं. पुढचं काम मी आत्ता लगेच करून टाकणार आहे. बीटरूट आणि मेथ्या, कोथिंबीर म्हणजे धने हे आज लावण्याचा प्लॅनच आहे आणि करूया. पाण्याची व्यवस्था काय असते तेही तुम्हाला दाखवते मी आता. तर इथे माझ्याकडे हा टॅप आहे आणि हे मोठा पाईप आहे. तर इथून मी पाणी आणि तिथंपर्यंत पोहोचतो जिथे गार्डन बेड आहेत. हे इथे जे तुम्हाला दिसत आहेत हे मागच्या वर्षीचे ह्या बॅग्स मिळतात, अशा ग्रो बॅग्स म्हणून. तर ते म्हणजे बऱ्यापैकी मोठं असतं आणि त्याच्यामध्ये टोमॅटोचे प्लांट, वांग्याची वगैरे छान येतात. जर का मला तिथे जागा नाही राहिली तर मी या ग्रो बॅग्समध्येच लावणार आहे. चालतो की नाही बघत. सगळी रोपं तग धरेपर्यंत आता हे दररोजचं काम. पाईप लावायचा, पाणी टाकायचं. रुद्रला हे काम फार आवडतं. शाळेला आता सुट्ट्या लागल्या की त्याच्याकडेच हे असणार आहे काम. संध्याकाळी मग त्याचे मित्रही येतात आणि ते सगळे पाण्यात भिजतात सुद्धा. वातावरण आता थोडंसं छान झालंय. छान वाटतंय. परत आला सूर्य. ठीक आहे. तर इकडे त्या एवढ्या भागामध्ये बीटरूट मध्ये नाही इकडे कोथिंबीर लावणार आहे. कारण कोथिंबीर आणि मेथी मागच्या वेळेस एकत्र होती तर ते मिक्स झाले होते, त्याच्यामुळे जरा आता वेगळं. पहिल्यांदा इथे कोथिंबीर, मध्ये बीटरूट आणि पलीकडे मेथी. तर मी जसं सांगितलं होतं मागे ना की मी सीड्स घेऊन आलेली आहेत, तेच लावणार आहे यावेळेला. थोडं मार्किंग करून घेते म्हणजे सरळ रेषेत लावण्यासाठी. ती कोथिंबीर तिच्या मर्जीने येणार म्हणा, पण मी आपलं बीटरूट लावतीये. पॅकेटवर दिलेल्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे 3 ते 4 इंच एकमेकांपासून दूर आणि 2 रोजच्या मध्ये 1 फुटाचं अंतर ठेवायचं आणि वरती अर्धा इंच एवढी माती टाकायची. सगळं फॉलो करून केलंय आता. मेहंदी वरतून थोडंसं पाणी घालतं याला. मेथ्या तशा कमी पडल्या, परत आणायला लागतील मला. हे आहेत ना, हे सेलिब्रिटी टोमॅटोज म्हणे. बघूया लावून कसे आहेत काय आहेत. याचं काय झालं, हे बरंच वाढलं आणि पॉट छोटा पडतो म्हणून पहिल्यांदा हे लावून बघते आता आज. आणि आजचं काम डन, बाकीचं उद्या करेल आता. वा, रूट्स पण छान तयार झाले त्याचे. हे जे आहेत ना, हे खालची मी पानं बऱ्यापैकी काढून टाकली. कारण जेवढा जास्त हे जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेवढे जास्त रूट्स तयार होतात आणि मुळं पक्की असली की फळ नक्कीच चांगले येईल. आज के लिए डन. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलाय म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडलाय. त्या छंद जोपासण्याबद्दलच्या 4 ओळी मी ज्या लिहिल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये पुढे बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आता लागवड करून झालेली आहे. हा सगळा कचरा आवरून ठेवायचा. मग आजच्या दिवसासाठी मात्र खरंच डन. कुठलाही छंद जोपासायचं म्हटलं की कष्ट हे आलेच, पण आनंदही तेवढाच, किंबहुना जास्त मिळतो. म्हणून जे आवडतं, जिथे मन रमतं ते करावंच, नाही का? मग तो छंद कोणताही असू शकतो. संगीत, लेखन, चित्रकला, नृत्य, प्रवास किंवा बागकाम. स्वतःची आवड जपणं म्हणजे स्वतःच्या आतल्या जिवंतपणाशी जोडलं जाणं असं मला वाटतं. या मार्गावर कष्ट येतातच. वेळ देणं आलं, शिकणं आलं, चुकणं, चुका सुधारणं, आत्मशोध घेणं. पण प्रत्येक टप्प्यावर जे समाधान मिळतं ते कधी पैशात, नोकरीत किंवा इतर कुठल्याही बाह्य गोष्टीत सापडत नाही.
आणि मन जिथे रमतं ना ते काम करताना वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. आणि थकवा तो तर मुळी नसतोच. त्या कामातून मिळणारा आनंद हा खोल आणि आतून आणि खरा असतो आणि तोच आपल्याला जास्त ताकद देऊन जातो. म्हणूनच आपण काय कमवतोय यापेक्षा आपण काय अनुभवतोय आणि काय जगत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून जिथे मन रमतं ते जे आपल्याला आवडतं ते नक्कीच करायला हवं, कारण तेच आपल्याला स्वतःशी जोडून ठेवतं आणि आयुष्य खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण करतं.